कोल्हापूरमध्ये सुद्धा रात्रीपासूनच अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिंगणापूर बंधाऱ्यासह 9 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। कोल्हापूरच्या गांधी मैदानामध्ये पावसामुळे हे पाणी साचलेलं आहे। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, पाऊस इतका पडतोय, 9 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत, काय खबरदारी घेण्यात आलेली आहे नागरिकांना जेणेकरून त्रास होऊ नये याचा? श्रद्धा, गेल्या 5 ते 6 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि म्हणूनच कोल्हापूर जिल्ह्यातली पंचगंगा नदी, ज्या पंचगंगा नदीच्या परिसरामध्ये मी उभा आहे, शिंगणापूर बंधार आहे आणि त्या शिंगणापूर बंधाऱ्याची परिस्थिती आपल्याला दाखवतो। कोल्हापूर जिल्ह्यात अशा पद्धतीच्या अनेक बंधारे आहेत, त्यापैकी आता 9 बंधारे जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। अनेक महत्त्वाच्या बंधाऱ्यांपैकी हा शिंगणापूर बंधार आहे, ज्या ठिकाणहून कोल्हापूर शहराला काही प्रमाणात पाण्याचा उपसा देखील या ठिकाणीहून होतो आणि त्याच ठिकाणची ही परिस्थिती आत्ताची आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे बंधाऱ्याच्या पलीकडची ही सगळी परिस्थिती आहे, ज्यावरून बंधाऱ्यावरून जी आता पाणी आपल्याला कोसळताना दिसतंय। त्या बंधाऱ्यामध्ये जवळपास अनेक बर्गे आहेत, ते बर्गेच काढले नसल्यामुळे अशा पद्धतीनं पाणी जे आहे ते तुंबल्याचं पाहायला मिळते आणि परिणामी या बंधाऱ्याच्या मागे असणारी जी शेती आहे ती शेतीला मात्र मोठ्या प्रमाणात फटका जो आहे तो बसलेला आहे। अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये याच बंधाऱ्यामुळे जे आहे ते पाणी शिरल्याचं पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे। पाऊस सुरू असल्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी देखील झपाट्याने वाढताना पाहायला मिळते। जवळपास 17 ते 18 फुटांपर्यंत पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती पोहोचलेली आहे। राधानगरी धरणाचा जर विचार केला तर ते धरण देखील जवळपास 47% इतकं भरलेलं आहे। ऐन मे महिन्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात धरणांमध्ये पाणीसाठा आहे आणि वरून मान्सूनचं आगमन देखील वेळेपूर्वीच झालेलं आहे। जवळपास 12 दिवस आधीच मान्सूनचं आगमन झालं, त्यामुळे कोल्हापुरातील ही परिस्थिती आत्ताची पाहता 9 बंधारे जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात पाऊस अजूनही सुरू आहे। धरण क्षेत्रामध्ये देखील मुसळधार अशा पद्धतीचा पाऊस सुरू आहे, त्यामुळे कोल्हापूर शहरामध्ये जसजशी पाण्याची पातळी वाढते तसतसे अनेक बंधारे पाण्याखाली जात असतात आणि त्यापैकीच 9 बंधारे आता पाण्याखाली गेलेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतात, त्यांच्याकडे जातोय आपण।